त्यात मजेत ना? दररोज क्लास अटेंड करताय ना? अहो करायलाच पाहिजे. कारण आपल्या जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष येरेकर साहेब आणि आपले शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्कर पाटील साहेब यांच्या कुशल नियोजन आणि मार्गदर्शनाने मिशन आरंभ अंतर्गत तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन आलो आहोत ऑनलाईन क्लास. तेव्हा तुम्ही चला, प्रत्येकाने राजू, वैशाली, संतोष, चला वही पेन तयार ठेवा. आले का? चला चला लवकर. वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये कूट प्रश्न या मुख्य घटकातील रांगेतील स्थान या उपघटकावर चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत, शिकणार आहोत आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर कूट प्रश्नामध्ये एकूण 5 घटक आहेत, 5 उपघटक आहेत. रांगेतील स्थान आहे, दिशा आहे, दिनदर्शिका आहे, वेन आकृती आहे आणि त्रिकोण, चौरस, वर्तुळ यामधल्या संख्यांचे कोडे आहे. आज मी तुम्हाला रांगेतील स्थान या घटकावरती माहिती सांगणार आहे, माहिती देणार आहे. खरं तर याला आपल्या परीक्षेमध्ये 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भारांश 4% दिलेला आहे. म्हणजे किमान 1 प्रश्न आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न यावर आधारित विचारले जाऊ शकतात. रांगेतील स्थान हा जो घटक आहे आपला, रांग हा शब्द विद्यार्थी मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळेला आपल्या कानावर येत असतो. सकाळी शाळा सुरू झाल्यापासनं तर झोपेपर्यंत रांगेचा आणि तुमचा सहसंबंध येतो. तुम्ही परिपाठाला उभे राहिले, शिक्षक मॅडम सांगतात चला रांगेत व्हा. तुमची रांग झाली का? कोण रांगेत नाही, कोण उशिरा आला, अशा प्रकारे. खेळाचा तास असेल तर त्याही वेळेला रांगेच्या संदर्भामध्ये तुमच्या कानावरती काही शब्द दिवसभर येत असतात. रांग याला आणखीन काही समानार्थी शब्द आहेत. खरं तर बुद्धिमत्ता चाचणी हा विषय भाषेशी निगडीत आहे बरं का, गणिताशी निगडीत आहे आणि आपला रांगेतील स्थान या अनुषंगानेच आजचा हा घटक आहे, आजची ही माहिती आहे. आपल्याला भाषेकडेही जायचंय, आपल्याला गणिताकडे सुद्धा जायचंय आणि बुद्धिमत्ता विषय असा आहे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा घटक आहे. तेव्हा तुम्ही सज्ज आहात सर्वजण रांगेतील स्थान समजून घ्यायला. रांग कधी कधी याला ओळही म्हटलं जातं, क्रम म्हटलं जातं, इंग्रजीत त्याला आपण क्यू म्हणतो, क्यू, लाईन, लेंथ असंही म्हटलं जातं. परंतु रांगेच्या अनुषंगाने प्रश्न किंवा माहिती जाणून घेताना काही गोष्टीची आपल्याला निश्चितपणे माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी एखादी समस्या फार गुंतागुंतीची असते आणि आपल्याला जाणवतं की या माहितीमध्ये ही खूप गुंतागुंतीची माहिती आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये सरळ सरळ माहिती समजून घेणं, तिची उकल करणं आपल्याला कठीण जात नाही. पण जर माहिती गुंतागुंतीची असली तर मात्र आपल्याला तर्क करावा लागतो, तर मात्र आपल्याला विचार करावा लागतो आणि विचार करून त्यातून उकल करावी लागते आणि मग ती प्रक्रिया सोडवताना, प्रक्रिया हाताळताना, ती उकल करताना आपल्या बुद्धीचा कस लागतो. परंतु घाबरून जाऊ नका. आज आपण रांगेतील स्थान असा बुद्धीचा कस लावणारा जरी असला परंतु अतिशय सोपा आहे. या 5 उपघटकापैकी रांगेतील स्थान जे आहे ना ते तुम्हाला हमखास गुण मिळवून देणार आहे, यश मिळवून देणार आहे. हा विश्वास या ठिकाणी तुम्ही ठेवा. आता रांगेचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठं कुठं येत असतो ते आपण पाहूया. पहिल्यांदा
शाळेमध्ये आपण आपला परिपाठ होतो पहा, कवायत होते, या प्रसंगी रांगेचा संबंध येतो. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. सर मॅडम सांगतात चला परिपाठाला उभे राहा, रांगेत उभे राहा, उंचीप्रमाणे उभे राहा. कवायतीला सुद्धा त्याच प्रकारे आपला संबंध येत असतो. आता रांग म्हटल्यानंतर रांग अनेक ठिकाणी दिसते. तुम्ही दररोज हाताळणारं तुमचे आई वडील, तुम्ही मोबाईल हाताळता, त्यावर सुद्धा कधी कधी असा संवाद ऐकू येतो. तुम्ही आपल्या मित्राला, पाहुण्यांना जर फोन लावला आणि जर लाईन व्यस्त असली, आपल्या अगोदर जर कोणाचा नंबर असेल, त्यांचा फोनवर संवाद होत असेल, तर बरोबर मोबाईलवर वाक्य येतं पहा, इस रूट की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर के बाद डायल करें. या मार्गावरील सर्व लाईन व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. म्हणजे आपल्या अगोदर कोणीतरी त्या ठिकाणी रांगेत असतो, आपल्या अगोदर कोणीतरी ती लाईन व्यस्त केलेली असते. म्हणजे हे रांग आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे किंवा ऐकायला मिळते, पाहायला मिळतं. परिपाठ, कवायत, मोबाईल, यानंतर विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा असतात, खेळाडूंच्या रांगा असतात, त्यावेळेला सुद्धा आपल्याला रांगेचा संबंध येतो. रांग आपण पाहतो. नुकताच आपल्या भारताने क्रिकेटमध्ये T20 मध्ये वर्ल्ड कप जिंकला पहा. भारताच्या विरुद्ध कोण होता? हा, राजूने बरोबर सांगितलंय, भारतीय संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिका हा संघ होता. दक्षिण आफ्रिका आणि भारत या देशातील खेळाडू जेव्हा मैदानावर आले, त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल, सामना सुरू होण्यापूर्वी, मॅच सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू एका रांगेमध्ये उभे होते पहा, आणि रांगेमध्ये उभे राहून ते आपापल्या देशाचं राष्ट्रगीत म्हणत होते. राष्ट्रगीत म्हणताना त्यांची शिस्त, त्यांचं तुम्ही केलेली रांग, अनुभवलेलं ते दृश्य फारच बेस्ट होतं बरं का. म्हणजे खेळाडूंच्या ज्या स्पर्धा असतात, मग खेळाचे अनेक प्रकार आहेत. आपला हा क्रिकेट तर तुम्हाला जास्त प्रिय आहे, आवडीचा आहे. मग कबड्डी असो, खो खो असो, व्हॉलीबॉल असो, हॉकी असो, असे अनेक प्रकारचे जे खेळ आहेत, त्या ठिकाणी आपण रांगेला अनुभवतो, रांग पाहतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये रेशन दुकानासमोर असणारी रांग सुद्धा तुम्ही पाहता. लोक धान्य घेण्यासाठी या दुकानासमोर रांगा करतात आणि आपापलं धान्य घेतात. पण रांगेमध्ये त्या ठिकाणी शिस्त दिसते बरं का. तुम्ही जशी शाळेमध्ये शिस्त पाळताय ना, तशी लोकही रेशन दुकानासमोर शिस्त पाळतात. ती रांग तुम्ही अनुभवता. त्याचप्रमाणे बसमध्ये तुम्ही प्रवास करता, बसने प्रवास करता, बसने प्रवास करताना सुद्धा प्रवाशांची कशी झुंबड उडते. खरं तर तिथं प्रवाशांनी रांगेत गाडीमध्ये बसायला पाहिजे, असं चित्र दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि आता समजा अहमदनगरवरून पाथर्डीला येणारी बस आहे, त्या विद्यार्थ्यांनी बसनी प्रवास केला असेल, बस स्टँडवरचा अनुभव घेतला असेल, त्यांच्या कानावर हे वाक्य साहजिकच येतं पहा, अहमदनगर पाथर्डी, बस क्रमांक 9567, प्लॅट क्रमांक 3 वर उभी असून ही बस करंजी, तिसगाव मार्गे जाते. धन्यवाद. अशा प्रकारचा संवाद, अशा प्रकारचं वाक्य आपल्याला बस स्टँडवर ऐकायला मिळतं. म्हणजे त्या ठिकाणी क्रमांक हा शब्द उच्चारला जातो. बस सुद्धा बस स्टँडवरती रांगेमध्ये उभे असतात, एका लाईनीमध्ये उभे असतात. आणि या अनुषंगानेच आपल्याला काही प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेच्या खिडकीवर, रेल्वे स्टेशनवर, रेल्वे मध्ये प्रवास करण्यासाठी अगोदर आपल्याला तिकीट काढावं लागतं. पण तिकीट काढण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पॅसेंजरची एक रांग असते पहा. रांगेमध्ये जाऊनच आपल्याला तिकीट घ्यावं लागतं आणि मग त्या रेल्वेने आपल्याला प्रवास करावा लागतो. पूर्वीच्या काळी
नाट्यगृह असायचे आणि नाट्यगृहामध्ये नाटक पाहायला लोक जायचे. हे नाटक पाहण्यासाठी लोकांना अगोदर खिडकीमध्ये तिकीट घ्यावं लागायचं. मग तिकीट घेण्यासाठी लोकांना रांगेतच जावं लागायचं. रांग असल्याशिवाय तिकीट मिळत नसायचं. अलीकडं हे नाटकांचं प्रमाण कमी झालं, मोबाईल आला, घरोघर टीव्ही आला, हे माध्यम आल्यामुळं प्रेक्षकांची नाटक पाहण्याची संख्या कमी झाली. असंही असलं तरी आजही मोठमोठ्या शहरामध्ये नाटक पाहायला मोठ्या प्रमाणामध्ये लोक जात आहेत. ज्याला आवड आहे, ज्याला रुची आहे, ते त्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे नाटक पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला रांग अनुभवता येते, पाहता येते. नुकतीच आषाढी एकादशी झाली बघा. तुम्ही सर्वांनी उपवास धरला असेल, धरला की नाही राजू? हा. आणि टीव्हीवर तुम्ही पाहिलं असेल, महाराष्ट्रातील सर्व भागातून, सर्व इलाक्यातून, सर्व प्रांतातून पंढरपूरला मोठ्या प्रमाणामध्ये दिंडी आली होती. पहा, दिंडीमध्ये असंख्य वारकरी होते, भाविक होते, भक्त होते. त्या दिंड्यांची रांग तुम्ही अनुभवली असेल. दिंड्यामध्ये असणारे जे वारकरी आहेत, त्या वारकरी भक्तांची रांग सुद्धा तुम्ही अनुभवली असेल. आणि ही रांग पाहताना, हे दृश्य पाहताना आपल्या डोळ्यांचं पारणं फिटत होतं. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या या वारकऱ्यानंतर दुसरी एक रांग आपल्याला पाहायला मिळते. पंढरपूरचंच मंदिर नाही तर महाराष्ट्रातलं, देशातलं, जगातलं कुठलंही मंदिर असलं, त्या मंदिरासमोर होणारी दर्शन घेणाऱ्यांची जी रांग आहे, भाविकांची जी रांग आहे, ती सुद्धा शिस्तबद्ध असते बरं का. आता मी जर म्हटलं, हमारे देश के दुश्मनों, हम तुम्हें शराफत सिखलाएंगे, हमारे हिंदुस्तान की ताकद तुम्हें दिखलाएंगे, असं मी जर म्हटलं तर तुमचे रोमांच जागे झाले असतील, तुमच्या अंगावरती सहारे आले असतील. मित्रांनो, हा आवाज होता आपल्या भारतीय सैनिकाचा. हा आवाज होता आपल्या भारतीय सैनिकांच्या परेडचा. ती परेड तुम्ही टीव्हीवरती अनुभवली असेल. 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरती दिल्लीला ज्यावेळेला तिरंगा ध्वज फडकवला जातो आणि त्यावेळेचं जे दृश्य असतं सैनिकांचं परेडचं, ते मात्र अतिशय अभिमानास्पद असतं बरं का. त्या सैनिकांची रांग तुम्ही पाहिली असेल. एका एका शिस्तीमध्ये ते उभे असतात. ही रांग अनुभवताना, ही पाहताना देशप्रेमाचे धडे सुद्धा आपल्याला मिळतात आणि ती शिस्त सुद्धा आपल्या अंगी आपोआप येते बरं का. त्याचप्रमाणे परेडच्या रांगेनंतर वेगवेगळ्या ठिकाणची सभा असतात बघा. एखाद्या कार्यक्रमामध्ये कोणाचा वाढदिवस असतो मुलाचा, शाळेमध्ये विविध समारंभ असतात. या समारंभाच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या निमित्ताने, राजकीय सभेच्या निमित्ताने खुर्च्यांची रांग असते पहा. ही खुर्च्यांची रांग, ज्यावेळेला आपल्याला प्रश्न विचारला जातो खुर्च्यांच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, खुर्चीला पाय असतात बरं का. एक पाय असतो, 2 पाय असतात, 3 पाय असतात, 4 पाय असतात. जनरली खुर्चीला 4 पाय असतात. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. मला सांगायचा हेतू आहे, या रांगेच्या संदर्भाने मी तुम्हाला हे सांगतो की आपल्याला पुढे काही घटकावरती या रांगेतील स्थानाबद्दल काही प्रश्न जाणून घ्यायचे, त्यावेळेला याचा संबंध येणार आहे. असा कोणी विद्यार्थी म्हणायला नको, सर आमच्या खुर्चीला तर 3च पाय आहेत, 2च पाय आहेत. परंतु जनरली व्यवहारामध्ये खुर्चीला 4च पाय असतात, हे आपण या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरी आपण रांग अनुभवतो जेवणासाठी पंगत, बसलेली पंगत. तुम्ही दररोज पाहता विद्यार्थी मित्रांनो, दुपारी जेवणाच्या वेळेला तुम्ही पंक्तीमध्ये बसता.
आपल्या मित्रासमवेत मैत्रिणी समवेत ही पंगत भारीच असते. अंगत पंगत आणि पंगत होतानी पंक्तीमध्ये तुम्ही जेवतानी म्हणता वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. असं म्हटल्यानंतर तुम्ही जेवायला बसता, किती मनाला प्रसन्न वाटतं. परंतु अलीकडे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असणारी ही पंगत आता नष्ट झाली बरं का. लोक आता बुफे जेवण या पद्धतीने जेवण करतात, म्हणजे उभे राहून जेवतात, तिथं रांग दिसत नाही. पण असं जरी असलं, काळाच्या प्रवाहामध्ये असं जरी लोक जेवण करत असले, परंतु त्याचा एक फायदा आहे बरं का, की त्या अन्नाचा अपव्यय होत नाही. की जो सार्वजनिक कार्यक्रमात पंक्तीला होत असतो तो या ठिकाणी होत नाही अपव्यय. ही रांग तुम्ही अनुभवता पंक्तीमध्ये, तुम्ही अनुभवली असेल. पण पंक्तीत सार्वजनिक कार्यक्रमात जेवताना तुम्ही एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ताटामध्ये उष्ट टाकू नका, खरकट टाकू नका, की जेणेकरून ते वाया जाईल, त्याची नासाडी होईल. त्यांना जेवणाची पंगत या पंक्तीनंतर अतिशय महत्वाचं बरं का. काल सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मी टेकडीवरती फिरायला गेलो होतो. सध्या श्रावणाची चाहूल लागते आहे, आषाढाचा उत्तरार्ध आहे, सगळीकडे पाऊस झालेला आहे, डोंगर रान हिरवीगार आहेत, झाडांना फुलांना फुलं चांगल्या प्रकारे बहरून आलेली आहेत. आणि मी सहजच आकाशात पाहिलं तर मला पक्ष्यांची रांग दिसली बरं का, बगळ्यांची दिसली. आणि मला एका कवीचं वाक्य आठवलं, कवीची ओळ आठवली, बगळ्याची माळ फुले अजूनही अंबरात. ती आकाशातली पक्ष्यांची बगळ्यांची रांग किती सुंदर होती पा. घाई नाही, गडबड नाही किंवा गोंधळ नाही, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे मुलं हे पक्षी मुलांप्रमाणेच मुलांपेक्षाही सुंदर पद्धतीने एका रांगेमध्ये आकाशातून विहार करत होती, चालली होती. जणू काही त्यांची शाळा सुटली होती असं वाटलं. म्हणजे ही पक्ष्यांची रांग अनुभवताना सुद्धा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता येतील. पक्ष्यांच्या रांगेनंतर प्राण्यांच्या रांगा असतात. मुंग्यांची रांग असते. मुंग्यांची रांग तुम्ही अनुभवलेली आहे, पाहताय. मुंगी किती छोटा प्राणी आहे, परंतु मुंग्याची शिस्तबद्धता पहा. मुंग्यांची एका रांगेमध्ये चाललेली त्यांची ती दिशा पहा. मुंग्यांना खरं तर डोळे नसतात बरं का, ते एक चिकट द्रव सोडतात आणि मग बाकीचे त्यांच्या मागे चालतात. काल खूप मजा आली. आमच्या शाळेच्या बागेमध्ये राजू उभा होता, फुलं आणायला गेला होता बघा आपला राजू, 4थी 5वीचा. आणि फुलं आणायला गेला, फुलं तोडत होता माळ करण्यासाठी, हार करण्यासाठी. आणि अचानकपणे काही फुलं तोडल्यानंतर राजू लागला डान्स करायला. अरे हसू नका हसू नका हसू नका. डान्स करायला म्हणजे त्याचा पाय मुंग्याच्या रांगेवरती पडला पहा. मुंग्याच्या रांगेवर पडल्याबरोबर राजू डान्स करायला लागला, म्हणजे मुंग्या त्याला चावल्या. त्यांचं ते संघटन बघा, त्यांची रांग मोडली, त्यांच्या रांगेमध्ये व्यत्यय आला आणि राजूने मग पुन्हा त्याच्यापासून तो बाजूला झाला. मला सांगायचा मुद्दा असा आहे की मुंग्यांची रांग अनुभवताना त्यांची शिस्तबद्धता, त्यांचं ते वर्किंग किती सुंदर असतं पहा. पर्वताची सुद्धा रांग असते, अनेक पर्वत आहेत, पर्वतांची रांग आपण पाहतो, शिकतो. आता सगळ्यात महत्वाचं बरं का, सगळ्यात महत्वाचं आणि परीक्षेला तर हमखास विचारलं जातं ते म्हणजे झाडांच्या रस्त्याच्या कडेला असलेली झाडांची रांग. झाडांची रांग, परंतु ही रांग दुतर्फा बरं का. दुतर्फा हा शब्द मुलांना परीक्षेमध्ये हमखास धोका देतो. आपण प्रश्न विचारात घेताना, समजावून घेताना
एकाच बाजूचा विचार करतो आणि परीक्षक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो, तो दुतर्फा शब्द टाकतो. दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोनही कडेला. आणि मग इथेच मुलगा चुकतो आणि त्याचा हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न चुकतो. तसं काही होणार नाही तुमचं रांगेतील स्थानामध्ये बरं का. सध्या तर गावोगाव मोठ्या प्रमाणामध्ये झाडांचं वृक्षारोपणाचं काम चालू आहे. आपल्याही शाळेमध्ये आपले SEO साहेब, शिक्षणाधिकारी साहेब यांच्या आव्हानानुसार प्रत्येक मूल आपल्या घरी, शाळेत, शेतामध्ये एक एक झाड लावून त्याचं संगोपन सुद्धा चांगल्या प्रकारे करताय. म्हणजे या अनुषंगाने सुद्धा काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक फसवा आपल्याला गुगली टाकणारा, आपल्याला चकवा देणारा प्रश्न असतो बरं का. तो असतो वर्तुळाकार बसलेल्या मुलांची रांग, किंवा मुलं वर्तुळाकार बसलेले आहेत, खेळाडू वर्तुळाकार बसलेले आहेत, लोक वर्तुळाकार बसलेले आहेत, आणि त्यावेळेला झालेले त्यांची रांग, आणि त्यातून मग ते मोजणे, काउंट करणे, शोधणे, प्रश्नांच्या उत्तराची उकल करणं, हे आपल्याला शोधायचं असतं. साधारणपणे परीक्षेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न असतो हातात हात धरून आडव्या ओळीत उभे राहणाऱ्या व्यक्तीची रांग. ते साधा आहे, सोपं आहे. आणि दुसरा प्रश्न असतो, आपण शाळेमध्ये एकामागे एक उभे राहून रांग करतो, तशा रांगेच्या एका टोकाकडून किंवा दुसऱ्या टोकाकडून व्यक्तीचे जे क्रमांक दिलेले असतात ते आपल्याला मोजायचे असतात, ते आपल्याला शोधायचे असतात. पण हे शोधताना, हे मोजताना थोडी घाई गडबड करायची नाही बरं का. थोडं डोकं शांत ठेवायचं बरं का. एखादा विद्यार्थी, एखादा खेळाडू रांगेतला पुन्हा मोजला जाणार नाही याची अवश्य काळजी घ्यायची. नवे नवे कधी कधी तर एखादा मोजताना विसरतो सुद्धा. मागच्या महिन्यामध्ये खूप गंमत झाली पहा. तुम्हाला एक विनोद सांगतो की 5 वेडे यात्रेला गेले बघा. यात्रेला 5 होते बरं का, वेडे होते, वेडे. यात्रा संपली आणि ते निघाले जायला पुन्हा घरी आपल्या. ते म्हणले आपण चला आता मोजून घेऊया आपण 5 जण आहोत की नाही. मग पहिल्याने मोजले, 1 2 3 4. अरे म्हटले आपल्यातला एक तर हरवला, एक तर गुम गया. एक यात्रेमध्ये आता शोधणं अवघड आहे आपल्याला. चारच जण आपण राहिलो. दुसरा म्हटला तू थांब मी मोजतो म्हटला. दुसरा मोजायला लागला, त्याने काउंट केले, त्यांनी मोजले, 1 2 3 4, आणि स्वतःला मोजलंच नाही. स्वतःला त्याने धरलंच नाही काउंट करताना, मोजताना. तिसऱ्याने तसंच केलं, चौथ्याने तसंच केलं, 5व्यानेही तसंच केलं. एक दुसरा जाणारा माणूस त्यांच्या जवळून चालला होता, तो म्हटला थांबा थांबा, तुम्ही 5 जण बरोबर आहात. त्याने प्रत्येकाला मोजून दाखवलं. म्हटले हे बघा तुम्ही 5 आहात, तुम्ही स्वतःला पकडलं नव्हतं, स्वतःला धरलं नव्हतं मोजताना. असंही कधी कधी होतं बरं का. तर मोजताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या ध्यानात घ्याव्यात की बरोबर मोजलं गेलं पाहिजे. एखादा विसरता कामा नये किंवा तो डबल येता कामा नये. दोनदा मोजला जाणार नाही याची काळजी घ्यायची. तसंच विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी रांगे व्यतिरिक्त, झाडा व्यतिरिक्त दोरीचा सुद्धा एक प्रश्न येतो बरं का. दोरीचे तुकडे, या अनुषंगाने दोरीचे तुकडे करा, तिला काप द्या. त्याला एक साधा नियम आहे बघा. कोणता नियम आहे दोरीचा? अतिशय साधा, अतिशय सोपा नियम आहे. तो आहे 1 घाव 2 तुकडे. काय सांगितलं मी? 1 घाव 2 तुकडे. 1 घाव दिला आपण दोरीला तर त्याचे 2 तुकडे होतात. 2 घाव दिले की 3 तुकडे होतात. 3 घाव दिले की 4 तुकडे होतात. या अनुषंगाने आपण पुढे प्रश्न येणारच आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक मी गंमत दाखवतो बरं का. 1 घाव 2 तुकडे हे सांगत होतो मी. ही माझ्याकडे दोरी आहे पहा. दिसते सर्वांना? दिसते. राजू तुला दिसते का? दिसते. ही दोरी आहे. दोरीला मी आता काप देणार आहे, दोरी कापणार आहे.
दोरीवरती घाव देणारे, दोरीचे तुकडे करणारे. आता बघा, दोरी मी कापतो. एका ठिकाणी मी दोरी कापली, पा तुकडे किती झाले? 2 झाले. म्हणजे एक घाव 2 तुकडे, याचा तुम्हाला अनुभव आला. मी जर 2 ठिकाणी कापली तर तुकडे किती होतील? 3 तुकडे होतील. हा प्रश्न सुद्धा कधी कधी परीक्षेमध्ये विचारला जातो. हे तुम्हाला मी मुद्दाम दाखवलंय. बऱ्याच मुलांचा इथे गोंधळ होण्याचा संभव असतो म्हणून. आता रांगेतील स्थान शोधताना अतिशय महत्वाचं बरं का, आपल्या घटकाचं नावच आहे कूट प्रश्न. अतिशय महत्वाचं काय आहे? रांगेतील व्यक्तीचं स्थान दोन्ही बाजूकडून दिलेलं असतं. डावीकडूनही दिलेलं असतं आणि उजवीकडून सुद्धा दिलेलं असतं. तेव्हा रांगेतील एकूण व्यक्ती मोजताना व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही, याची काळजी घ्यायची. व्यक्ती शिल्लकही राहणार नाही, म्हणजे मोजताना ती हुकली जाईल किंवा आपल्याकडून मोजली जाणार नाही असंही होता कामा नये. ही अतिशय अत्यंत महत्वाची त्याची आयडिया किंवा क्लुप्ती आहे किंवा ही गोष्ट आहे, ही तुम्ही ध्यानात घ्या. दुसरा नियम आहे याच्यातला, रांगेतील एका व्यक्तीचं स्थान एका बाजूकडून दिलेलं असतं आणि रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या दिलेली असते. तेव्हा त्या व्यक्तीच्या स्थानापासून दुसऱ्या बाजूस शेवटच्या व्यक्तीच्या स्थानापर्यंत आपल्याला मोजावं लागतं. तुम्ही म्हणाला आता कसं, आपण ज्यावेळेला प्रश्न घेऊ, प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करू, त्यावेळेला तुम्हाला याची उकल होणारच आहे. प्रश्न ज्यावेळेला आपण सोडवायला घेऊ त्यावेळेला तो अधिक प्रकारे, चांगल्या प्रकारे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या 2 नियमाबरोबरच प्रश्नांकडे जाताना तुम्ही आता काही गोष्टी लक्षात घ्या. थोडस आपण पुन्हा माघारी जाऊ. रांगेतील स्थान समजून घेताना तुमच्या कानावरती शब्द गेलेत बघा. एका बाजूकडून, दुसऱ्या बाजूकडून, डावीकडून, उजवीकडून, मागून, पुढून, वरून, खालून, तुकडे, मध्यभागी, हात, पाय, डोळे, डोकी, वर्तुळाकार, मध्यभागी आणि सगळ्यात महत्वाचा एक शब्द राहिला, वैशाली कोणता? तुझं लक्ष दिसत नाही राजू. हा दुतर्फा. दुतर्फा बरं का, दुतर्फा. दुतर्फा एवढे शब्द आपल्या प्रश्नामध्ये असतात बरं का. आता आपण वळूया ऍक्च्युली प्रश्नाकडे. कशा प्रकारचे प्रश्न असतात? हा पहिला प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला जाणारा, अतिशय सोपा आहे. एका दोरीचे 4 समान भाग केले तर तिला किती ठिकाणी कापावे लागेल? कूट प्रश्नामध्ये मग ती वेन आकृती असो, दिनदर्शिका असो, कोडे असो किंवा रांगेतील स्थान असो किंवा दिशा असो, हा प्रश्न किमान 2दा वाचायचा. 2दा वाचल्याशिवाय प्रश्न सोडवायला सुरुवात करू नका. म्हणजे आपल्याला प्रश्नाचा आवाका, प्रश्नाची माहिती आपल्या लक्षात येते. एका दोरीचे 4 समान भाग केले तर तिला किती ठिकाणी कापावे लागेल? मी आताच तुम्हाला एक प्रयोग करून दाखवला. पुन्हा एकदा मी दोरीचा प्रयोग करून दाखवतो तुम्हाला. तो म्हणतोय 4 समान भाग केले, मी 4 भाग करतो बरं का, आणि मग किती ठिकाणी काप दिला, किती ठिकाणी मी तिला तोडलंय, किती ठिकाणी तुकडे केले, हे तुम्ही लक्षात घ्या. मी 4 समान भाग करतोय. राजू तू पहा, 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 समान भाग केलेत मी. माझे 4 भाग संपले. किती ठिकाणी कापलं मी? कोण सांगेल? बरोबर, 3 ठिकाणी मी कापलं, त्यावेळेला भाग 4 झाले. म्हणजे उत्तर काय आलं? एका दोरीचे 4 समान भाग केले, तिला किती ठिकाणी कापावं लागेल? तर 3 ठिकाणी कापावं लागेल.
3 ठिकाणी. आता हाच प्रश्न उलट कसा विचारला जातो ते आपण पाहूया. प्रश्न दुसरा आहे बरं का. प्रश्न वाचतो मी. एक दोरी 5 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील? मी सांगितलंय प्रश्न दोनदा वाचा. यापूर्वीचा प्रश्न वेगळा होता. प्रश्नाचा आशय असाच होता कापण्याच्या संदर्भामध्ये, पण आता त्याने उलट विचारलाय. एक दोरी 5 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील? 5 ठिकाणी कापली. आता मी 5 ठिकाणी कापतो. तुकडे किती होतील आपण मोजूया. 1 2 3 4 आणि 5. 5 ठिकाणी कापली त्याला तुकडे बघा. आता मी काउंट करतो, तुकडे मोजतो बरं का. 1 2 3 4 5 आणि 6. तुकडे किती झाले? 6 तुकडे झाले. 6 तुकडे झाले. तुम्ही एक नियम लक्षात घ्यायचा. परीक्षेला कात्री घेऊन जायची का? नाही. परीक्षेला दोरी घेऊन जायची का? नाही. परीक्षेला तुम्ही फक्त आणि फक्त नियम लक्षात ठेवायचा. काय नियम आहे? एक घाव 2 तुकडे. एक घाव 2 तुकडे. आता या ठिकाणी आपण दोरी 5 ठिकाणी कापली. तुकडे किती झाले? 6. तुकडे किती झाले? 6. 6 हे त्याचं उत्तर आहे बरं का. 6. 5 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे झाले 6. 5 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती झाले? 6. आलं लक्षामध्ये? चला जाऊया पुढे. आता मात्र फारच इंटरेस्टेड प्रश्न आहे बरं का. तुम्ही म्हणताल सर आता हे कापाकापी थांबवा, आता जोडाजाडी करा बरं. कापाकापी नको. प्रश्न तिसरा आपण वाचूया. 5 तुकड्यांना गाठी बांधून एक वर्तुळाकृती तयार करायची आहे. तर कमीत कमी किती गाठी माराव्या लागतील? नियम आहे, मी आता सांगितलं होतं तुम्हाला. कोणता नियम आहे बरं? एक घाव 2 तुकडे. हे मागचा नियम झाला. आता वर्तुळाला दुसरा नियम आहे बरं का. वर्तुळाला नियम आहे जेवढे तुकडे तेवढ्याच गाठी. शाबास. जेवढे तुकडे तेवढ्याच गाठी. आता तुकडे किती आहेत आपले? 5. 1 2 3 4 आणि हे 5. हे 5 तुकडे आहेत. हे जर जोडले आपण, हे जर एकमेकाला जोडले, एकमेकाला जर बांधले, एकमेकाला बांधले तर त्याचं काय तयार होईल? एक सुंदर प्रकारचं वर्तुळ तयार होईल. म्हणजे जेवढे तुकडे तेवढ्याच गाठी, जेवढ्या गाठी तेवढे तुकडे. हा नियम इथे लक्षात घ्या. पहिला दोरीचा काप करायचा वेगळा आणि इथं वर्तुळाकृती वेगळा. तुम्ही गल्लत होऊ देऊ नका. अतिशय सोपा घटक आहे. यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न चौथा आहे आपला बरं का. आता असा प्रश्न हमखास परीक्षेत असतोच. 1% असतो बघा. काय प्रश्न आहे? मीना एका रांगेत मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक 7वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती? पुन्हा प्रश्न वाचतोय मी. मीना एका रांगेत मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक 7वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती? याला एक क्लुप्ती आहे, याला एक सूत्र आहे, याला एक नियम आहे. नियमाने गेले तर प्रश्नाचं उत्तर पटकन मिळतं बघा. कुठ प्रश्न सोडवताना अशीच क्लुप्ती, अशीच आयडिया, अशीच सूत्र घेऊन तुम्हाला पुढे जावं लागेल. तुम्ही जर असं मोजत बसले 1 पासून 25 पर्यंत, 60 पर्यंत, 40 पर्यंत, तर पूर्ण पेपर होईपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी फक्त यातला नियम, यातला फक्त सूत्र लक्षात ठेवा बरं का. या संदर्भामध्ये प्रश्न आहे. प्रश्नाचं सूत्र आहे एकूण मुले बरोबर मधला क्रमांक
गुणिले 2 वजा 1. ही पदावली सुद्धा तयार झाली. तुम्ही गणितामध्ये पदावली सोडवली असेल. आता मधला क्रमांक इथं दिलेलंच आहे प्रश्नामध्ये. मीना रांगेत मध्यभागी उभी आहे आणि तिचा क्रमांक 7वा आहे, म्हणजे मधला क्रमांक आला 7. मधला क्रमांक आला 7. या 7ला 2 ने गुणायचं आणि त्यामधून 1 वजा करायचा. 7 दुने 14. 14तून 1 गेला, खाली राहिले 13. आता हे कसं, समजा इथे मीना आहे, ही मीना बर का. ती कुठे आहे? मध्यभागी उभी आहे आणि तिचा 7वा नंबर आहे. तर मीनाचा 7वा नंबर आहे तर तुम्हाला हे माहिती आहे, आणि ती मध्यभागी आहे तुम्हाला हे माहिती आहे, तिच्या डाव्या बाजूला किंवा तिच्या मागच्या बाजूला निम्मे मुलं असतील, तिच्या उजव्या बाजूला निम्मे मुलं असतील आणि ती मध्यभागी आहे. ती जर 7वी आहे तर या बाजूला 6 आहेत आणि या बाजूला 6 आहेत. आता हे 6 आणि हे 6, 6 आणि 6 12 आणि मीना 1. मीना एकदाच मोजायची बर का. किती झाले? 7 झाले. म्हणजे हा 7 मधला नंबर आपण शोधला. म्हणजे याही अनुषंगाने तुम्हाला असा विचार करता येईल, प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. म्हणजे रांगेतले एकूण मुलं आपले किती आले? इथं 13 आले बर का. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5वा आहे. सविताचा प्रश्न आहे बर का. सविताचा काय म्हणते? सविताचा रांगेत डावीकडून 8वा व उजवीकडून 9वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत? किती सुंदर प्रश्न आहे. यापूर्वीचा विचारलेला प्रश्न आणि आताचा हा प्रश्न याच्यामध्ये फरक आहे. आता आपण क्रिया करून पाहू. आपण इथे मोजून पाहूया. आता प्रश्न मी पुन्हा वाचतो. सविताचा रांगेत डावीकडून 8वा आणि उजवीकडून 9वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुले किती असं विचारलेलं आहे. ही रांग आहे बर का. ही आपली रांग. या रांगेमध्ये इथे सविता आहे. ही सविता आहे. तिच्या डावीकडे किती आहे? डावीकडून तिचा 8वा आहे, म्हणजे डावीकडे तिच्या 7 विद्यार्थी आहेत, 7 मुले आहेत. आणि उजवीकडून तिचा 9वा क्रमांक आहे, म्हणजे तिच्या उजवीकडे किती आहेत? 8 आहेत. काही मुलं काय करतात बर का, डावीकडून 8 म्हणजे 8च पकडतात, उजवीकडून 9 म्हणजे 9 पकडतात आणि मग तिथं गोंधळ होतो. प्रश्नाचं उत्तर शोधताना प्रॉब्लेम येतो. साधा नियम आहे. तुम्ही अशा प्रकारचं वर्किंग कच्च्या कागदावरती करून पाहू शकता. कच्चं करायला प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला किंवा त्या पेजच्या खालच्या बाजूला थोडीशी जागा असते. कुठ प्रश्नाच्या संदर्भामध्ये असं कच्चं करायला हरकत नाही. पुन्हा मी सांगतो की ही सविता आहे रांगेमध्ये. तिचा डावीकडून 8वा नंबर आहे, म्हणजे डावीकडे 7 आहेत. उजवीकडून 9वा क्रमांक आहे, म्हणजे तिच्या उजवीकडे 8 विद्यार्थी आहेत, 8 मुले आहेत. रांगेत एकूण मुलं किती हे आपल्याला काढायचंय. हे 7 अधिक ही सविता, ती एकदाच पकडा, तिला एकदाच धरा, एकदाच काउंट करा, अधिक हे 8. किती झाले पहा बरं. 7 आणि 1 8, 8 आणि 8 16. पर्याय किती आहे? पर्याय 1 16, पर्याय 2 17, पर्याय 3 18, पर्याय 4 19, पर्याय क्रमांक 1 16 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता तर हा एकदम सोपा प्रश्न आहे. राजू म्हणाल सर इतका सोपा प्रश्न कस काय दिला आम्हाला. पण कधी कधी आपल्याला सोप्या प्रश्नाकडे वळावं लागतं, पण गोंधळ होतो बरं का विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर म्हटले ना प्रश्न सोपा आहे, तर तुम्हाला तो कोड्यात टाकू शकतो. प्रश्न सोपा आहे, याचं उत्तर सोपं आहे, तर ते तुम्ही हमखास चुकण्याचा संदर्भ असतो.
वाचूया आपण प्रश्न. एका रांगेत अनुक्रमे कल्पेश, श्याम, राम, रीना आणि सौरव उभे आहेत. जर श्यामच्या उजवीकडे राम उभा आहे तर श्यामच्या डावीकडे कोण उभा असेल? किती छान प्रश्न आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, हा जो फलक आहे, आपला जो उजवा हात आहे ती फलकाचा उजवी बाजू समजावी, आपला जो डावा हात आहे ती फलकाची डावी बाजू समजावी. ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा तसाच नियम पकडा. आपला उजवा हात म्हणजे प्रश्नपत्रिकेची उजवी बाजू, आपला डावा हात म्हणजे प्रश्नपत्रिकेची डावी बाजू. म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधताना डावी उजवी बाजू करताना तुमचा गोंधळ होणार नाही. वळूया आपण प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते. रांगेत अनुक्रमे कल्पेश, श्याम, राम, रीना आणि सौरव उभे आहेत. ते नुसतं सुरुवातीला फक्त उभे आहेत म्हटलंय, परंतु खरं उत्तर शोधायचं निम्म्या प्रश्नाच्या पुढे आहे बरं का. जर श्यामच्या उजवीकडे, आता मी श्याम लिहितो बरं का. हा काय म्हणतोय तो, श्यामच्या उजवीकडे कोण आहे? श्यामच्या उजवीकडे राम आहे. आता रांगेत उभा करतो मी बाकीच्यांना, तर म्हणतो श्यामच्या डावीकडे कोण असेल? मग मी इकडे घेतो कल्पेश, श्याम, राम, रीना आणि मग सौरव. मी अगोदर काय केलं, श्यामच्या उजवीकडे राम उभा आहे एवढंच घेतलं बरं का अगोदर. श्यामच्या उजवीकडे राम घेतला, नंतर मी यांना उभा केलं, कल्पेशला उभा केलं, त्यानंतर रीनाला उभा केलं आणि सौरभला उभा केलं. ही रांग झाली. आता उत्तर शोधू. उत्तर श्यामच्या डावीकडे कोण आहे? प्रश्नाचं उत्तर त्याने विचारलंय, श्यामच्या डावीकडे कोण आहे? श्यामच्या डावीकडे आहे कल्पेश. आता ही बघा, ही माझी डावी बाजू म्हणजे फलकाची ही डावी बाजू, प्रश्नपत्रिकेची डावी बाजू, म्हणजे याचं उत्तर आलं कल्पेश. किती सुंदर आणि साधं सोपं उत्तर आहे. मुलांकडे गोंधळ होण्याचा संभव असतो, कल्पेशला ते या बाजूला टाकतात आणि पर्याय क्रमांक 1ला सुरुवातीला ते दिलेलं असतं राम, आणि मग उत्तर चुकतं. बाहेर आल्यानंतर म्हणतो, अरे मी ते याचं बरोबर लिहिलंय उत्तर, तू काय लिहिलं रे? मी हे लिहिलं. एकमेकात संवाद करतो त्यावेळेला त्याचं उत्तर चुकलेलं असतं. पण किती साधी सोपी आयडिया आहे, किती साधं सोपं सूत्र आहे. मोजताना जर व्यवस्थित मोजलं तर उत्तर बरोबर शोधता येतं. प्रश्न 7वा अतिशय सुंदर आहे बरं का. पाहूया, रांगेतील स्थान या संदर्भामध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आनंदवन मध्ये संदीप राठोडने प्रत्येकी 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 26 झाडे एका रांगेत लावली, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती येईल? आता इथं विचारलंय, राजू जागतिक पर्यावरण दिन, सांग बरं, तू वही पेन घेऊन बसलेला आहे लिहायला. जागतिक पर्यावरण दिन, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये दिनविशेष हा घटक आहे, आपल्याला दिनदर्शिका आहे, आणि तो जर परीक्षेला प्रश्न आला तर त्याचंही उत्तर आपल्याला मिळून जाईल. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून असतो. बरोबर उत्तर दिलं बरं का तू, 5 जून. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. या 5 जूनला आनंदवन मध्ये संदीपने झाडं लावलीत, प्रत्येक 5 मीटर अंतरावर. 5 मीटर म्हणजे 2 झाडामध्ये 5 मीटरचं अंतर आहे. अशी किती झाडं लावली त्याने? 26 झाडं लावलीत पहा, आणि एका रांगेत लावलीत. तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती येईल? मुलांचा इथं गोंधळ होण्याचा संभव असतो. कसा गोंधळ होण्याचा संभव असतो पहा. इथे एक नियम लक्षात ठेवा, पहिल्या झाडाला अंतर नसतं, पहिल्या झाडाला अंतर नसतं,
हा नियम लक्षात घ्या. मी परत मागं जातो थोडस. मग आम्ही सांगितलं तुम्हाला दोरीचं एक घाव दोन तुकडे. मग आम्ही सांगितलं तुम्हाला दोरीचं वर्तुळाचं जेवढे तुकडे त्या प्रमाणातच वर्तुळ, तेवढ्याच गाठी, जेवढे तुकडे तेवढ्याच गाठी. तसं आता झाडाच्या बाबतीमध्ये नियम आला आपल्याला बघा. पहिल्या झाडाला अंतर नसतं, पहिल्या झाडाला अंतर नसतं. हा नियम लक्षात घेतला. आता वळूया आपण प्रश्नाकडे. किती झाडं लावले? 26 झाडं लावले. मग पहिल्या झाडाला अंतर नाही म्हणजे 26 मधून एक गेला. 26 वजा 1 बरोबर 25. झाडं विचारात घ्यायचे 25, 26 विचारात घ्यायचे नाही. कारण पहिलं झाड ज्या वेळेला लावलं असतं त्याचं अंतर असतं ते 0 असतं. त्यामुळे ते काउंट करायचं नाही, ते मोजायचं नाही. 26 वजा 1 बरोबर 25. झाडं राहिले 25 आणि प्रत्येक 2 झाडामध्ये 5 मीटरचं अंतर आहे. 25 गुणिले 5 बरोबर, तुम्हाला पाढे पाठांतर आहेत. स्कॉलरशिप परीक्षेला 30 पर्यंत पाढे पाठ असले पाहिजेत. वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजेत. घन संख्या पाठ असल्या पाहिजेत. मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजेत. समसंख्या माहिती पाहिजेत. विषम संख्या माहिती पाहिजेत. त्रिकोणी संख्या सुद्धा माहिती पाहिजेत बरं का. मूळ संख्या सुद्धा माहिती पाहिजेत. 25 गुणिले 5, 25 5 125. म्हणजे शेवटच्या झाडातलं अंतर किती येईल? पहिल्या आणि शेवटच्या झाडातलं तर ते अंतर येईल 125. पुढचा प्रश्न आपण सोडूया. हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे. पहा, झाडाच्या अनुषंगानच आहे. परंतु यापूर्वीचा प्रश्न पहिल्या झाडातलं अंतर आणि शेवटच्या झाडातलं अंतर विचारलं. नियम आपण शिकलो, पहिल्या झाडाला अंतर नाही. आता हा प्रश्न वाचूया. पाथर्डी शहराच्या एका 25 मीटर लांबीच्या रस्त्यावर प्राध्यापक सूर्यकांतने प्रत्येकी 5 मीटरवर 1 याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे लावले असतील? आता मग आम्ही सांगितलं तसं तिथे प्रश्न आलेला आहे. प्रश्नामध्ये माहिती आलेली आहे. कोणती आहे? दुतर्फा. दुतर्फा, दुतर्फा हा शब्द फसवा आहे. दुतर्फा हा शब्द तुम्हाला संकटामध्ये टाकणार आहे. दुतर्फा हा शब्द तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधताना चुकीचा संदर्भ निर्माण करून देणार आहे. तेव्हा दुतर्फा शब्दावरती तुम्ही लक्ष आपलं केंद्रित करायचंय. दुतर्फा शब्दाकडे समजून घेताना दुतर्फा याचा रस्त्याच्या दोनही बाजूला, रस्त्याच्या कडेच्या दोनही अंगाला, रस्त्याच्या दोनही दिशेला, रस्त्याच्या डाव्याही बाजूला आणि रस्त्याच्या उजव्याही बाजूला, ही गोष्ट या ठिकाणी जास्त महत्वाची आहे. प्रश्न आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. पुन्हा एकदा वाचू. पाथर्डी शहराच्या एका 25 मीटर लांबीच्या रस्त्यावर सूर्यकांतने प्रत्येकी 5 मीटरवर 1 याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे लावले असतील? अंतर दिलंय 25 मीटर आणि इथे सुद्धा 2 झाडामध्ये अंतर दिलेलं आहे 5 मीटरचं. किती दिलेलं आहे? 5 मीटरचं. नियम होता आपला बघा. कोण सांगतं? वैशाली सांगते का? वैशाली तुझं लक्ष आहे का? हा बरोबर सांगितलं बरं का वैशालीने. पहिल्या झाडाला अंतर नसतं. ती म्हणली सर पहिल्या झाडाला अंतर नसतं. बरोबर आहे. यापूर्वीच आपण जे उदाहरण सोडवलं तोच नियम इथे लागू आहे. पहिल्या झाडाला अंतर नाही.
रस्ता आहे आपला 25 मीटरचा, एकूण लांबी त्याने दिलेली आहे 25 मीटरचा आहे. मग 25/5, कारण 5 मीटर वर लावलेलं आहे ना. 25/5 बरोबर किती? 5×5=25. आता आपल्याला 5 मीटरवर झाडं लावलीत, म्हणजे पहिल्या झाडाला अंतर नाही, म्हणजे एक झाड इथं वाढणार आहे. आता 0 अंतर असतं ना, म्हणून या 5मध्ये 5+1 बरोबर 6. 6 झाडे एका बाजूची होतील, हे लक्षात घ्यायचंय. किती होतील? 6. आणि त्याने तर आपल्याला विचारलंय दुतर्फा. दुतर्फा म्हणजे दोनही बाजूची, दोनही कडेची. एका बाजूची 6 आहेत, दुसऱ्या बाजूची 6. 6 आणि 6 12. 12 पर्याय आहे का पाहू बरं आपण. 125, 5, 10 आणि 12 आहे बरं का. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल दुतर्फा शब्द किती महत्वाचा आहे, आणि हा परीक्षेला हमखास येतच असतो. सरळ सरळ प्रश्न दिला तर उत्तर शोधायला सोपं जातं, परंतु दुतर्फा हा शब्द तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आणि जाता जाता हाही नियम लक्षात ठेवा, पहिल्या झाडाला अंतर नसतं. डोक्यामध्ये फिट करून ठेवा, म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधायला तुम्हाला अवघड जाणार नाही. हा, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण असा काही सराव प्रश्न घेऊया की जो परीक्षेला येऊन गेलेला आहे यापूर्वीच्या. हा प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे मी वाचतो आता. एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 व डावीकडे 11 मुली उभ्या आहेत, तर याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा आहे? सन 2020 साली हा प्रश्न आला होता. किती साली आला होता? 2020 साली. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सोडवताना मधला क्रमांक आपल्याला काढायचा आहे. मधला क्रमांक प्रथम, मधला क्रमांक. याला सूत्र आहे बरं का. काय सूत्र आहे? एकूण मुली अधिक 1/2. या सूत्रामध्ये तुम्ही किमती टाकल्या का उत्तर चुटकीसरशी मिळालं. एकूण मुली किती आहेत बघा आता याच्यामध्ये. या प्रश्नामध्ये सविताच्या उजवीकडे 15 आणि डावीकडे 11 आहेत, आणि मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा आहे त्यांनी विचारलाय. मधला क्रमांक विचारलाय, म्हणजे आपल्याला एकूण मुली माहिती असणं गरजेचं आहे. मग आम्ही तुम्हाला सांगितलं होतं एकूण मुली कशा काढायच्या. सविताच्या उजवीकडे 15 आहे. सविता जर एक धरली आपण, तिच्या उजवीकडे 15 आणि डावीकडे 11. 15 आणि 11 26 आणि सविता एक 27. एकूण आल्या 27 अधिक 1 याला भागिले 2. ही पदावली आली. गणितामध्ये तुम्ही पदावली सोडत असतात. 27 आणि 1 28 भागिले 2. 28/2 14 आहे का पर्यायमध्ये. पर्याय 1 12वा, पर्याय 2 13वा, पर्याय 3 14वा आणि पर्याय 4 15वा. कोणतं उत्तर आहे? पर्याय 3 14 हे त्याचं उत्तर आहे. कविताचा क्रमांक आहे 14. 2020 साली अतिशय सोपा प्रश्न आला होता. आणखी एक प्रश्न आपण पाहूया.
हा, असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो बरं का, कवायतीच्या संदर्भामध्ये. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर मैदानावरील कवायतीसाठीच्या सर्व मुलांची संख्या किती? आता इथे बी नियम लक्षात ठेवा. हा एक फसवा प्रश्न आहे. 2020 साली विचारला होता. प्रत्येक रांगेत म्हणजे जेवढ्या रांगा तेवढेच मुलं, ही गोष्ट लक्षात घ्यायची. प्रश्न दोनदा वाचायचा. दोनदा वाचला की प्रश्नाचा आवाका, प्रश्नाचा आशय आपल्या लक्षात येतो. जेवढ्या रांगा तेवढी मुले. आता बघा, प्रत्येक रांगेत किती मुले आहेत? प्रत्येक रांगेत 15 मुले आहेत. प्रत्येक रांगेत प्रत्येक रांगेत 15 मुले आहेत. म्हणजे रांगांची संख्या किती आहे? रांगांची संख्या 15 आहे. प्रत्येक रांगेत 15 मुले, रांगांची संख्या सुद्धा 15. एकूण मुलं किती? एकूण मुलं 15 गुणिले 15. आता इथे तुम्हाला वर्ग संख्येचा संदर्भ आला. पहा, मी आता सांगितलं की तुमचे वर्ग जर पाठ असले, वर्ग संख्या पाठ असल्या तर प्रश्नाचं उत्तर चुटकीसरशी सुटतं. ज्या मुलाचा वर्ग पाठ नाही त्याला हा 15 गुणिले 15 असं करत बसावं लागेल. काही सेकंद, काही मिनिट त्याचे वाढू शकतात. म्हणून वेळ वाचण्याच्या दृष्टीनं तुम्ही वर्ग पाठ केले गणितामध्ये तर याचा बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला उपयोग होईल. 15 गुणिले 15, 15चा वर्ग 225, हे त्याचं उत्तर आहे. 225 उत्तर पर्यायामध्ये दिलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल, रांगेतील स्थान हा घटक सोडवताना किती सोप्या पद्धतीने, किती कमी वेळेत, किती सोपी आयडिया, सोपी युक्ती, सोपी क्लुप्ती वापरून तुम्ही या प्रश्नाला सामोरे जाऊ शकता. आज या ठिकाणी मला रांगेतील स्थान या घटकावर तुमच्याशी संवाद करता आला, तुम्हाला माहिती देता आली. हे समजून सांगताना मी जे मागील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, दुतर्फा, वर्तुळाकार गाठी, रांगा, त्याचप्रमाणे रांगेत कुठल्या प्रकारच्या रांगा असतात, कोणकोणत्या प्रकारच्या रांगा असतात, डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे, हात, पाय, डोळे, नाक, डोकी, खुर्च्या, या संदर्भाचा जर तुम्ही विचार केला, या गोष्टी जाणून घेतल्या, प्राणी, पक्षी यांचे पाय, या जर गोष्टी लक्षात घेतल्या आणि प्रश्न जर दोनदा वाचला आणि माहिती समजून घेतली तर प्रश्नाचं उत्तर शोधणं, त्याची उकल करणं आणखीन सोपं जाईल. आज या ठिकाणी मला ही जी संधी मिळाली आजची ही तासिका घेण्यासाठी, त्यासाठी मार्गदर्शन करणारे आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय अनिल भवार साहेब, त्याचप्रमाणे गेल्या महिनाभर अतिशय मेहनतीने या मिशन आरामचं आपल्या तालुक्याचं नेतृत्व करणारे आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष ठेवणारे आपले मार्गदर्शक आदरणीय रामनाथजी कराड साहेब, त्याचप्रमाणे आपले दुसरे सहकारी मार्गदर्शन करणारे रामकिसन वाघ सर, प्राध्यापक संतोष घोगरे सर, आमचे केंद्र प्रमुख सन्माननीय मच्छिंद्र गोरे साहेब यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली आणि त्यामुळे मला हा पाठ तुमच्याशी संवाद करता आला, शिकवता आला. मी या टीमला सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेषतः कराड साहेबाला मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. फोटो घेतला का?